वेलकम बॅक वन्स अगेन स्टुडंट्स. आपण अतिशय इंटरेस्टिंग पॉईंट बघतोय, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. आणि ॲप्लिकेशनमध्ये आपण बघतोय की बँकिंग ऑफ रोड विथ फ्रिक्शन. याचं ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं की सेफ स्पीड जो आहे व्हेकलचा हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनवर डिपेंड आहे. आता बऱ्याच वेळा विचारतो की सेफ स्पीड आणि मिनिमम स्पीड, मॅक्सिमम सेफ स्पीड आणि मिनिमम सेफ स्पीड ह्यांचा एकत्रपणे कुठला फॉर्म्युला आहे का? Many times they ask, derive the formula for range of the speed of the vehicle. So this formula we are going to derive in the today's lecture. That is why our first task is to draw diagram. Diagram already आपण ड्रॉ केलेली आहे. डायग्राम मध्ये काय काय दाखवले बघा. व्हेकल दाखवलेली, त्याच्यावर असणारं वेट दाखवलं mg, नॉर्मल रिएक्शन कंपाऊंड दाखवलेला आहे n cos थीटा, n sin थीटा, त्यासोबत फ्रिक्शन फोर्स fs दाखवले. फ्रिक्शन फोर्स डाउनवर्डला का दाखवले? कारण का सिंपल रिझन आहे, व्हेकल आपल्या आउट ऑफ ट्रॅक चाललेले आहे. व्हेकलला आउट ऑफ ट्रॅक जाऊ देऊ नये म्हणून अपोजिटला फोर्स अप्लाय करायला पाहिजे. ते कोणता आहे? फ्रिक्शन फोर्स विच इज ऍक्टिंग रोड सरफेस आणि टायर ऑफ द व्हेकल. आपण एफएस ला रिझॉल्व केलं. कसं रिझॉल्व केले बघा? एफएस कॉस थिटा, त्यासोबत एन साइन थिटा सपोर्टिंग कंपोनंट आहेच, आणि आपला वेटला कोणाला सपोर्टिंग कंपोनंट एफएस साइन थिटा. आपण रेंजचा फॉर्म्युला डिराइव करूया. हेडिंग द्या न्यू पॉइंट, आर्टिकल हेडिंग द्या रेंज ऑफ द स्पीड ऑफ द व्हेकल. रेंज ऑफ स्पीड ऑफ द व्हेकल. आणि हे इक्वेशन डिराइव करताना आपल्याला काय बेसिक फॉर्म्युला लागणार आहेत ते मी लिहितोय बोर्डवर, which is for ready reference we can say. So you can write somewhere else Fs equal to μs into n, standard formula static friction coefficient चा. Fs equal to what? μs into n हा फॉर्म्युला आपण पुढे वापरणार आहे. So in advance we have done on the in our derivation. Okay. आता डायग्राम कडे बघा. बॅलन्सिंग कंपाऊंड चूज करा. मग काय ना सांगा, इकडे बघा पहिल्यांदा काय ना centimeter force acting towards center, so that's how we can write mv square by r equal to as it is. कोण काम करतो? सेंटीमीटर फोर्स कुणाला मदत करतोय? तर आपला ऑलरेडी फोर्स दाखवलेला आहे fs cos थीटा आणि n sin थीटा दाखवा तो फोर्स. मग काय ना n sin थीटा प्लस fs cos थीटा, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. नंतर आपण काय बघणार की वर्टिकल कंपाऊंड कसे बॅलन्स करतात. वर्टिकल कंपाऊंड हाऊ दे बॅलन्स इच अदर. सो वी आर गोइंग टू राइट हियर n cos थीटा नेट अपवर्ड इक्वल टू नेट डाउनवर्ड. मग काय नाही तर mg प्लस ला प्लस ॲज इट इज mg प्लस fs sin थीटा फेस. अतिशय इम्पॉर्टंट इक्वेशन्स. आता आपण जे ट्रिक वापरणार आहे, इक्वेशन डिराइव करताना डिरेक्टली डिवाइड करायचं नाही. आपण ज्या इक्वेशन आपल्याला लागणार आहे वेळोसाठी काढायचे ते सिम्प्लिफाय करण्याकरता काही ट्रिक्स वापरूया. व्हेरी इम्पॉर्टंट ट्रिक आय एम टेलिंग इन द डेरिव्हेशन ऑफ रेंज ऑफ स्पीड ऑफ द व्हेकल. ह्याच्यामध्ये काय करायचं, हा जो mg आहे ह्या mg ला एका साइडला कॅल्क्युलेट करून घ्या. फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट mg. Write mg to the left hand side. मग काय ना सांगा, if I write here mg equal to, आता mg ला मी एका साइडला ठेवले, मग ही टर्म जरा शिफ्ट होणार लेफ्ट हँड साइडला, लगेच बाजू बदलून लिहितोय बघा. मग काय ना सांगा n cos थीटा. सिंपल आहे ना, हा mg आहे, हा इकडे गेला काय ना n cos थीटा मायनस fs sin थीटा, आणि बाजू बदलून दिली डायरेक्टली. मग काय ना mg as it is, n cos थीटा cos as it is, आणि हा इकडे गेला काय ना मायनस बाजू बदलून ऑर्डर लिहितोय मी. मग काय ना n cos थीटा मायनस fs sin थीटा. समज में आया क्या? आता मी रेशियो घेतोय बघा. इक्वेशन नंबर द्यायची गरज नाही, डिरेक्टली रेशियो घेऊया. हा mv स्क्वेअर बाय r ला आपण mg डिवाइड करूया. मग काय ना सांगा mv स्क्वेअर बाय r डिवाइडेड बाय mg इक्वल टू सिंपल स्टेप. ह्या इक्वेशनला mv स्क्वेअर बाय r ला मी mg डिवाइड केलं, सिंपल रेशियो घेतलाय. आता mv स्क्वेअर बाय r बाय mg उजवीकडे रेशियो घ्या. मग काय येणार
n sin theta, n sin theta plus ला plus as it is fs cos theta, fs cos theta divided by as it is. राहिले टर्म लिहा, mg ची उजव्या बाजूची टर्म काय ना सांगा, n cos theta minus fs sin theta. इक्वेशन डिराइव करताना हा जो प्रश्न विचारला रेंज, चला ॲट दिस स्टेप्स फॉलो करत जावा. इन द प्रिवियस लेक्चर विच वी हॅव रिटन द इक्वेशन डायरेक्टली, दॅट स्टेप वॉज ऑल्सो करेक्ट. आता इथे बघूया आपण कॅल्क्युलेशन करूया. यातला m लाईन लिहून गेला बघा. त्यामुळे राहिलं काय v स्क्वेअर बाय rg. वी कॅन राइट इझिली हियर v स्क्वेअर बाय rg इक्वल टू उजवीकडे nothing is going to cancel, so we can write as it is n sin theta plus fs. आता रिप्लेस करूया, स्टेप आपली वाचूया. रेडी रिप्रेझेंट ऑलरेडी फॉर्म्युला लिहून दिला आम्ही. काय फॉर्म्युला, fs इक्वल टू μs into n. बघा इकडे बोर्ड कडे fs इक्वल टू व्हॉट, μs into n. दिस फॉर्म्युला वी आर गोइंग टू यूज. सो रिप्लेस करा, मग सांगा इथे fs ऑलरेडी आहे, रिप्लेस करा. काय ना सांगा मग, μs into n into cos theta as it is divided by as it is n cos theta minus का minus as it is fs रिप्लेस करा. fs काय आहे, μs into n into what, sin theta. स्टेप व्यवस्थित लिहा. ओके, परत रिपीट करतो. n cos theta as it is लिहिलं इथं, नो प्रॉब्लेम. fs ला रिप्लेस करा μs into n ना, आणि sin theta as it is. आता आपण काय करूया, हे इक्वेशन आपण सॉल्व करूया. लुक ॲट द बोर्ड एव्हरीबडी. इकडे बघा, आपण इक्वेशन काय लिहिले, v स्क्वेअर बाय rg इक्वल टू n sin theta प्लस μs n cos theta डिवाइडेड बाय n cos theta minus μs into n sin theta. आता उजवीकडून आपण काय करूया, राइट हँड साइडला बघा n कॉमन काढूया. इफ यू टेक द n कॉमन, दिस n इज गोइंग टू बी कॅन्सल. राहिले इक्वेशन आपण लिहूया. बघा, लुक ॲट द बोर्ड. v स्क्वेअर बाय rg, राइट हँड साइडला आपण n कॉमन काढले, मग राहणार काय सांगा, n इन ब्रॅकेट sin theta as it is, sin theta प्लस μs as it is येणार, प्लस μs into what, cos theta divided by काय ना सांगा, हा n cos theta as it is येणार, n कॉमन काढले आपण इथं, इन ब्रॅकेट काय येणार, cos theta माइनस का माइनस as it is, माइनस n कॉमन काढले, मग राहणार काय, μs into what, sin theta. आता आपण जर बघितलं तर उजवीकडून n कॅन्सल होते, राहिलं काय, n कॅन्सल. ते राइट प्रॉपरली व्हाट वी कॅन हॅव, v स्क्वेअर बाय rg इक्वल टू as it is. आता आपण इथं काय करणार आहे, इम्पॉर्टंट स्टेप ज्याला मी स्टार मार्क करतोय, ही स्टेप फार महत्त्वाची आहे. ह्या स्टेप मध्ये आपण काय करणार, उजव्या बाजूला जे काय इक्वेशन आहे इथं, ह्या इक्वेशनच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला वी आर गोइंग टू डिवाइड बाय cos थीटा. कशा डिवाइड करणार मी, cos थीटा. आता आपण डिवाइड करून इक्वेशन डायरेक्टली लिहूया. मग काय सांगा, sin बाय cos. आता मला राइट द स्टेप, sin थीटा बाय cos थीटा. आता त्यानंतर आपण डिवाइड करू. उजवीकडे बघा, न्यूमरेटर इथं आहे, प्लस ला प्लस as it is, μs ला μs as it is, cos थीटा बाय cos थीटा. ब्रॅकेट पूर्ण करा, डिवाइडेड बाय इथे काय येणार, cos थीटा बाय cos थीटा माइनस μs ला μs as it is, sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा. ब्रॅकेट करा जेणेकरून आपल्याला इक्वेशन सेपरेट करता येतील, लिहिता येतील व्यवस्थित. सो ब्रॅकेट करा. आता मला सांगा, राइट हँड साइड आपण टर्म सॉल्व करून घेऊया. मग काय ते बघा, v स्क्वेअर बाय rg इक्वल टू as it is. तर sin बाय cos काय सांगा, sin बाय cos ट्रिग्नोमेट्री, tan थीटा विल बी tan थीटा. इथला cos निघून गेलं, राहिले 1, म्हणजे काय येणार, प्लस μs डिवाइडेड बाय
कॉस बाय कॉस काय ना परत सांगा 1 1 ला 1 ॲज इट इज मायनस काय साइन बाय कॉस ट्रिग्नोमेट्री tan म्यू एस tan थीटा. तो इक्वेशन कडे बघा तुम्ही. So what which equation we got? V square by r is equal to tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta. मला v काढायचं आहे. मग शिफ्ट करा r ची उजवीकडे. मग काय ना सांगा v square equal to what? rg in a bracket right separately mu s plus tan theta. सिक्वेन्स चेंज करा. ऍडिशन मध्ये आपण कसं लिहाय a plus b equal to b plus a. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. 3 plus 2 equal to 5. 2 plus 3 equal to 5. सिक्वेन्स चेंज होतो ऍडिशन मध्ये आपण. तसं mu s ला अगोदर लिहिलं मी डिवाइडेड बाय ॲज इट इज 1 minus mu s tan theta. mu s लिहूया mu s tan theta. आता आपल्याला काय काढायचं आहे v काढायचं आहे. त्यामुळे आपण काय करायचं दोन बाजू स्क्वेअर रूट घ्या. मग काय मिळणार सांगा v equal to under root rg in a bracket mu s plus tan theta divided by 1 minus mu s tan theta. अतिशय इम्पॉर्टंट इक्वेशन आपण डिराइव केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण v फक्त काढलेला आहे. व्हॉट इज v? नॉट अ सेफ स्पीड, ओनली आय एम टेलिंग v. आता हा सेफ आहे का अनसेफ आहे ते आपण ठरवायचं थोड्या वेळाने. काय इक्वेशन मिळाली v इक्वल टू अंडर रूट rg इन ब्रॅकेट mu s प्लस tan थीटा डिवाइड बाय 1 मायनस mu s tan थीटा. आपला आर्टिकल काय रेंज काढायचं आहे. रेंज म्हणजे काय मॅक्सिमम स्पीड आणि मिनिमम स्पीड दोघांची वजाबाकी म्हणजे रेंज ऑफ द स्पीड. आता मॅक्सिमम स्पीड काढूया. नोट मधला आपला अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आर्टिकलचं हेडिंगच आहे रेंज ऑफ द स्पीड. लुक ॲट द बोर्ड. आता मला सांगा v ची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी? जर न्यूमरेटर मोठा असेल डिनोमिनेटर लहान असेल. ऑलरेडी डिनोमिनेटर आपला ऑलरेडी लहान आहे कारण का 1 मायनस समथिंग आहे. सो इफ देयर इज अ ॲडिशन इट मीन्स दॅट देयर इज अ मॅक्सिमम स्पीड. कारण न्यूमरेटरची व्हॅल्यू काय आहे इथं जास्त आहे. हेन्स v इज मॅक्सिमम. सो व्हॉट वी कॅन राइट हियर v max इक्वल टू हा सेफ स्पीड मधला पार्ट आहे. v max इक्वल टू अंडर रूट rg इन ब्रैकेट mu s प्लस tan थीटा डिवाइडेड बाय 1 minus mu s tan theta. So this is the important equation which we got for maximum speed of the vehicle. जेव्हा गाडी टर्न घेणार बँक रोड मधून आणि फ्रिक्शन असेल तेव्हा रस्त्यावर फ्रिक्शन आहे म्हणजे रस्ता थोडा खडबडीत केला आहे तर हा फॉर्म्युला मिळाला v max चा. आता वापरायचं v मिनिमम. आता लॉजिकल वापरू आपण. लेट अस हॅव द लॉजिकल कॅल्क्युलेशन करूया. सांगा तुम्हाला काढायचं v मिनिमम. आता मला सांगा जर मला v मिनिमम करायचं असेल तर आय हॅव टू डिक्रीज डिनोमिनेटर. Means what? Under root as it is rg as it is in bracket. आता I want v minimum to be minimum. That is what I want to reduce numerator. Then write minus. मग काय ना mu s minus tan theta. ठरलेला आपण नेहमीची पद्धत. काय पद्धत आहे जर मला एखादी टर्म कमी करायचं असेल तर न्यूमरेटर कमी करा डिनोमिनेटर वाढवा. Means what? Here you write 1 plus mu s tan theta. Simple mathematics. 1 plus mu s tan theta. तर हा फॉर्म्युला आपल्याला देणार काय? This formula will give us minimum speed of the vehicle while taking turn on the back road with friction. आणि हे देणार v max. आणि जर मी v max minus v minimum जर केलं look at the board. If I subtract v max and v minimum, this will give me range of the speed of the vehicle. I write here range of speed. आणि ह्याच्यावर ह्या इक्वेशन आपल्याला बऱ्याच न्यूमरिकल्स विचारतात, इक्वेशन विचारतात
आता एक्झाममध्ये प्रश्न आला की Vmax V मिनिमम काढा, तर सबस्टिट्यूशन करून कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा Vmax सेपरेट काढा, V मिनिमम सेपरेट काढा, जी काय व्हॅल्यू येईल ती सबट्रॅक्ट करा, धरून चाला. Vmax आला आपला 10 मीटर पर सेकंड, V मिनिमम आलाय 5 मीटर पर सेकंड, डिफरन्स काढा किती आहे 5 मीटर पर सेकंड. So that is our answer, that is range of the speed of the vehicle. So this is the very famous equation which we derived, especially for what? Range of the speed of the vehicle. आणि ह्या आर्टिकल मध्ये आपण स्टेप बाय स्टेप गेलोय आणि आपण एक्झॅक्ट इक्वेशन जी कसं आलंय, जी आपण मागच्या याच्याला बघितलं ते आपण इन डेप्थ समजून घेतलं. आता ह्याच्यामधला अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे की खरंच इक्वेशन बरोबर आहे का, कसं चेक करायचं. तर आपण काय विचारात घेऊया की रस्त्यावर फ्रिक्शन 0 आहे, म्हणजे रस्ता अगदी स्मूथ करून टाकलाय, तर काय सिच्युएशन होईल, काय इक्वेशन येईल ते आपण चेक करूया. सो नेक्स्ट पॉइंट टाका, ह्याच्यामध्ये सब पॉइंट टाका की मॉडिफिकेशन ऑफ इक्वेशन विदाउट फ्रिक्शन, द हेडिंग. इकडे बघायचं आहे, हा इक्वेशन ऑलरेडी ठेवलं रेडी रेफरन्ससाठी. आपला आर्टिकलचं हेडिंग काय आहे, मॉडिफिकेशन ऑफ इक्वेशन ऑफ वेलोसिटी विदाउट फ्रिक्शन, विदाउट फ्रिक्शन. जर आपण इक्वेशन आपण डिराइव्ह केलं आहे Vmaxचं, ह्याच्यामध्ये जर फ्रिक्शन मी सोडून दिलं, फ्रिक्शन जर नसल तर नसलं ह्या शब्दाचा मॅथमॅटिक्स मध्ये अर्थ काय 0, तर इक्वेशन काय मिळतं आपण चेक करूया. तर आपलं इक्वेशन आहे इथं Vmax √rg इन ब्रॅकेट μs + tan θ / 1 - μs tan θ. इथं आपण ठेवूया μs 0 का फ्रिक्शन 0 ठेवायचं आपल्याला, म्हणजे काय करणार μs 0 ठेवा. काय इम्पॉर्टंट स्टेप लिहिली आपण इथं, पुट μs 0. आता काय काय येते बघा, therefore I can write Vmax = √, as it is, rg as it is, in bracket μs ठेवा 0, मग काय येणार ओन्ली tan θ, बरोबर आहे ना, डिवाइडेड बाय, मला सांगा इथे मी ठेवलं μs 0, तर μs 0 * tan θ 1 0 येणार, मग इथे काय येणार 1 - 0 1, सो डिवाइडेड बाय 1, I get 1. व्यवस्थित लिहा. तर काय क्वेश्चन मला सांगा आपल्याला, Vmax = V इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला, √what rg, काय मिळाला Vmax = V = √rg tan θ. हा मला सांगा, हा फॉर्म्युला ऑलरेडी बघितलेला आहे. वेर वी हॅव सीन दिस फॉर्म्युला, वी हॅव सीन दिस फॉर्म्युला, velocity calculation on a banking of road without friction. It means that जो formula आपण derive केला, it is exactly correct because we get the same formula for a set speed or maximum speed without friction. This is the simple article, very easy article, that is range of the speed of the vehicle taking turn on what, bank road with a friction. So this is the end of the article. You try to revise it very well. आता आपण पुढचा पॉइंट चालू करतोय, that is nothing but application of circular motion, but here we are trying to understand a new term called as conical pendulum. काय शिकणार आपण आता, conical pendulum, which is very important article. हेडिंग द्या. Look at the word, everybody. Heading the conical pendulum. Now, what is conical pendulum? That we'll try to understand. The pendulum which has its trajectory like a right circular cone, असा पेंड्युलम, ज्या पेंड्युलमची ट्रॅजेक्टरी मी जर ड्रॉ केली
तर मला राईट सर्क्युलर कोन मिळतोय. कोन ह्याला म्हणतो आपण कोनिकल पेंड्युलम. सो आवर फर्स्ट टास्क इज टू राइट इट्स डेफिनेशन. राइट डाउन फर्स्ट पॉइंट. A pendulum in which trajectory drawn, आम्हाला बघा, a pendulum in which a trajectory drawn by movement of string and mass gives a right circular cone is called as conical pendulum. Is called as conical pendulum. काय म्हणलं बघा, a pendulum in which trajectory drawn by movement of string. कोणाची movement आहे? दोरीची, string and mass gives a right circular cone. अंडरलाइन करा, a right circular cone is called as कोनिकल पेंड्युलम. पेंड्युलम खूप वेळा बघितला आहे, आपल्या घड्याळामध्ये असतो बघा. वॉल वॉच, द मुवमेंट इज लाईक दिस. अदरवाइज यू कॅन टेक सिंपल एक्झाम्पल. एक दोरी घ्या, दगड बांधा त्या डाऊनला आणि मुवमेंट द्या. द मुवमेंट इज लाईक दिस. ह्याला पण काय म्हणायचं आपण? पेंड्युलम. पण त्याला अपेक्षाने काय म्हणतो? सिंपल पेंड्युलम. पण ह्या केसमध्ये स्पेशालिटी काय आहे? ही जी स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग आणि ही मास, ही स्ट्रिंग अँड मास आपल्याला जी ट्रॅजेक्टरी मिळणार आहे, रस्ता जो आहे त्याचा, तो कोणत्या आकाराचा आहे? इट इज ऑफ व्हॉट? राइट सर्क्युलर कोन. हेन्स वी कॉल्ड ॲज अ कोनिकल पेंड्युलम. आपला पुढचा पॉइंट असणार याच्यामध्ये सिंपल स्कीमॅटिक डायग्राम ऑफ कोनिकल पेंड्युलम. सो ड्रॉ विथ मी. पहिला काय दाखवायचं? सपोर्ट दाखवायचा सिंपल. show a simple support. String दाखवा. दोरीला काय जोडायचं? आपल्याला मास जोडायचा. लांबी आपण दोरीची एल म्हणूया, कॅपिटल एल. हे आपलं आहे सपोर्ट. our support. Show the length of the string is capital L आणि हा मास आहे स्मॉल m चा मास. आपलं साधं उदाहरण घ्या, तुम्ही स्टोन घ्या, त्याला बांधा किंवा हेवी मास घ्या, अटॅच करा. आणि आता ह्याचा जो पाथ आहे ना, पाथ हा अगदी स्मूथली दाखवा. हा पाथ जरा सिंपल पेंड्युलमचा. नाउ व्हॉट वी वांट? कोनिकल शेप. कारण पाथ कुठला आहे? कोनिकल शेपचा आहे. सो आय रिप्रेझेंट लाईक दिस. दिख रहा है क्या? Now attach the end points. Remember very well. आता आपण जी लेंथ दाखवली आहे कॅपिटल एल, दॅट वी आर गोइंग टू रिप्लेस बिकॉज सिंपल पेंडुलम मध्ये ही लेंथ वर्टिकल असते, पण द कोनिकल पेंडुलम मध्ये जागा बदललेली आहे. हेन्स वी आर रिप्लेसिंग दिस एल बाय द टिल्टेड पोर्शन. So I give the name here. Let us say O point. हा आपण म्हणूया P point. हा आहे Q. रेडियस दाखवूया स्मॉल r. आणि ही जी लेंथ आहे ही दिस इज द लेंथ कॅपिटल एल. म्हणजे OQ किंवा OP हा असणार आपला लेंथ ऑफ द कोनिकल पेंडुलम. आणि रिप्रेजेंट वन एंगल कॉल्ड एज सेमी वर्टिकल एंगल थीटा. इसको बोलते हैं सेमी वर्टिकल एंगल ऑफ अ कोनिकल
पेंड्युलम. रिमेंबर दॅट कोनिकल पेंड्युलम मध्ये शेप कोणता मिळतो आपल्याला बघा. वी गॉट राईट सर्क्युलर कोन. काय मिळतो आपल्याला. राईट सर्क्युलर कोन. हेन्स द नेम इज कोनिकल पेंड्युलम. आपल्याला या आर्टिकल मध्ये आपण काय काय कव्हर केलेलं आहे आर्टिकल मध्ये. पहिल्यांदा आपण शिकलो कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय. काय डेफिनेशन आहे याची. ए पेंडुलम इन विच ट्रॅजेक्टरी ड्रॉन बाय movement of string and mass gives a right circular cone is called as conical pendulum. and definition नुसार आपण डायग्राम ड्रॉ केली. ह्याच्यामध्ये आपण दाखवला सपोर्ट, मास स्मॉल m, लेंथ ऑफ द स्ट्रिंग कॅपिटल N, थीटा म्हणजे सेमी वर्टिकल अँगल, हा म्हणजे रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ which string this mass covers or mass travels in a circular path. आता राहतो मुद्दा आपला महत्वाचा, तो म्हणजे कोनिकल पेंडुलम मध्ये एक्झॅक्टली काय कव्हर करायचं आहे. तर आपल्याला डिराइव्ह करायचं इक्वेशन टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. बट टिल नाउ यू रिमेंबर कोनिकल पेंडुलम चे पहिला पार्ट डेफिनेशन माहित पाहिजे. नंतर काय माहित केलं आपल्याला. इट्स अ बेसिक डायग्राम सिंपल कन्स्ट्रक्शन ऑफ द कोनिकल पेंडुलम. अँड टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम हा पूर्णपणे वेगळा पार्ट आहे. We require to calculate different forces acting on the pendulum, that is mass of the pendulum. So this part we will cover in the next lecture. So till then, whatever part we covered, you try to revise it properly and read it again and again till we get the perfection in the article. Next part जो आहे derivation चा तो आपण next lecture ला बघणार आहे. Till then, thank you so much. Have a nice day.